एका धाव्यानं स्कोर कार्डचा श्रीगणेशा केला जातोय. एक धाव जी स्कोर कार्डवर आहे. पहिल्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. यावेळी ओ हो हो इथे प्रयत्न चांगला होता. थोडेसे शॉट राहिले मात्र टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहित केलं जाते कारण प्रयत्नांसाठी 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. एक धाव या बॉलवर देखील येते. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 धावा पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल. यावेळी देखील चांगला बॉल पाहतोय आपण. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल येतोय. 2 धावा स्कोर कार्डवर. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. लेंथ अतिशय चांगली आहे. यावेळी देखील चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. 2 धावांवर स्कोर कार्ड स्थिर आहे. 4 चेंडू हाताळलेत. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल त्यानंतर 2 डॉट बॉल आलेत. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॉलिंग केली जातीये. यावेळी देखील आपण पाहतोय. ओ हो हो चांगला फटका सीमारेषा पार जातोय. 440चा झटका. षटका 6. स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 8. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 8 धावा. बॉलिंग मार्कवर दुसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय आमंत्रित केलं जात आहे. पहिला चेंडू वाईड आहे. येस हलकीवाले दादा इथे मूड मध्ये आहेत कारण मान्यवरांचं स्वागत करणं देखील गरजेचं आहे. मान्यवरांसाठी हे वादन केलं जाते. यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडून सुरुवात झाली. पहिला चेंडू वाईट जरूर आला होता त्यानंतर मात्र डॉट बॉल आलाय. 9 धावा स्कोर कार्डवर. हलकीवाल्या दादांना फक्त एक विनंती आहे ज्यावेळी बॉलर बॉल टाकत असतो ना त्यावेळी वाजवू नका प्लीज. यावेळी देखील आपण पाहतोय 8व्या बॅटने फटका खेळलाय. रनआउटचा चान्स. हो 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 थ्रो मात्र थोडासा मिस होतोय. एक धाव येते.
एका धाव्यानं स्कोर कार्ड पुढे जाईल. 10 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. बिन बाद 10. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल. 6 ओव्हरची मॅच. यावेळी बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. कॅच पकडली जातीये. विकेट येते. संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. फलंदाज बाद. बसतोय पहिला धक्का. यावेळी देखील आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय. सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या आपण पाहतोय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नोंदवली जाते. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरवरनं tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असताना जो चांगला खेळ केला गेलाय आतिश यांच्या वतीनं, त्यांच्यासाठी या ठिकाणी धनाजी शेठ बाबर साहेबांच्या वतीनं, मातोश्री सिल्वर्सचे सर्व धनाजी शेठ बाबर यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी उपलब्ध झाले. ते प्राईज आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. कॅप्टन विनोद कदम आणि अक्षय पवार यांच्या वतीनं देखील 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. यावेळी देखील आपण पाहतोय समोरच्या बाजूला फटका खेळलाय. सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 लॉस ऑफ 1. 13 धावा स्कोर कार्डवर आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. यावेळी आपण पाहतोय समोरच्या बाजूला फटका खेळलाय.
क्षेत्ररक्षक तिथे दूर राहतील, गॅप मध्ये सीमारेषा पार, खणखणीत चौकार 4. या आधीच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं प्राइज आपण वितरित करणार आहोत. आतिश यांना प्लेयर ऑफ द मॅच चे बक्षीस वितरित केलं जाईल. यावेळी यस, चांगला बॉल, कडक बॉल, आणखीन एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहतोय 18, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 रन्स, लॉस ऑफ 1. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. एक फलंदाज माघारी परतलाय. मॅन ऑफ द मॅचचं प्राइज आपण वितरित करणार आहोत. ज्या खेळाडूंना जबरदस्त कामगिरी केली, छत्रपती संभाजीनगर टीमचे आतिश, त्यांचं देखील कौतुक आपण करणार आहोत. खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होत आहेत. खरं तर ज्यांचं शुभागमन होतं, एक पिंपरी चिंचवड परिसरातील नामवंत पंच, ज्यांनी पुणे डिस्ट्रिक्ट असोसिएशनची देखील परीक्षा पास झाली, एक ऑफिशियल पंच म्हणून ज्यांचा नामोल्लेख करावा लागेल, चेतनजी सुतार सर या ठिकाणी त्यांच्या सर्व मित्रपरिवारासह उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जाते. खरं तर पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल पंच म्हणून त्यांचा देखील नामोल्लेख करावा लागेल. धावसंख्या 19 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 19 ऑन बोर्ड. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर आमंत्रित केलं जाईल पुढील षटकासाठी संकेत यांना. संकेत यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. संकेत तयार असतील. एकोणीस धावा स्कोर कार्डवर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बॉलिंग मार्कवर बॉलर दाखल होताना पाहायला मिळतील. पुढील ओव्हरसाठी, चौथ्या ओव्हरसाठी आपण जर पाहिलं तर संकेत आहेत. पहिला बॉल संकेत यांचा. फ्लिक करण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स, मात्र थ्रो केला नाहीये. छत्रपती माफ करा, स्पार्टन 11 संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मराठा वॉरियर्स कर्नाटका टीमनं बॉलिंग केली आहे, खरं तर या टीमची बॉलिंग ही ताकद आहे आणि ताकदवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा संघ आहे. यावेळी चेंडू उडवलाय, संधी आहे, क्षेत्ररक्षक आलेत, कॅच कंप्लीट केली जातीये, विकेट आली आहे. आणखीन एक धक्का, फलंदाज बॅक टू द पवेलियन.
जर टाकली तर धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन बाटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आता नाव आहे विकास दाखल झाले. चला फिल्डिंग टीम थोडीशी स्पीडअप करा. मॅच घाई करणं गरजेचं आहे. फिल्डिंग टीमला विनंती आहे. वेळेत सर्व सामने संपवणं गरजेचं आहे, त्यामुळे सहकार्य करा. एकोणीस धावा स्कोर कार्डवर आहे. 4थ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट आली. यावेळी समोर उडवलाय, आल्या आल्या खेळलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. बिग हिट श्रीजी गोल यांचा. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 75,000 रुपयांचं बक्षीस. जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य विनायक रावजी मासाळ, आपलं देखील मनापासून आभार. द्वितीय क्रमांकासाठी 55,000 रुपये किशन शेठ देवासी, पूजा ज्वेलर्स काळेवाडी, आपलं देखील मनापासून आभार. तिसऱ्या क्रमांकासाठी 35,000 रुपये सागर शेठ माने, श्री ज्वेलर्स चिखली. तर चौथ्या क्रमांकासाठी 15,000 रुपये सचिन शेठ कदम यांच्या वतीनं, महालक्ष्मी ज्वेलर्स दिघी यांच्या वतीनं. सर्व बक्षीसदारांचं मनापासून आभार. ट्रॉफी स्पॉन्सर आपण पाहतोय ऋतिक शेठ शिंदे, लक्ष्मी ज्वेलर्स राटणी फाटा, आपलं देखील मनापासून आभार. तर सुशांत शेठ बाबर यांच्या वतीनं स्नेह भोजनासाठी 25,000 रुपये या ठिकाणी उपलब्ध झालेत, आपलं देखील मनापासून आभार. बोलर तयार. यावेळी देखील चांगला फटका खेळला आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला अडवतील, सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. संपतराव शेठ माने, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी व्यावसायिक असोसिएशन गुजरात राज्य, यांच्या वतीनं 11,000 रुपये स्नेह भोजनासाठी उपलब्ध झालेत. बॉल स्पॉन्सर खूप सारे बॉल ज्यांनी या ठिकाणी उपलब्ध केलेत. मालोजी शेठ चव्हाण, प्रत्येक पर्वामध्ये त्यांचे सहकार्य असतं, आपलं देखील मनापासून आभार. तर या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल शशिकांत शेठ चिमेगावकर, ओमकार फॅब्रिकेशन यांच्या वतीनं असणार आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल, त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समनसाठी 2,000 रुपये, बेस्ट बॉलरसाठी 2,000 रुपये कॅश प्राईज, त्यांचे देखील मनापासून आभार. स्नेह भोजनासाठी 11,000 रुपये. यावेळी देखील चांगला फटका खेळला आहे. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील, सिंगल आली आहे. भरत शेठ यादव, कुसुम ज्वेलर्स पुनावळे यांच्या वतीनं आपण पाहतोय मॅच फायनलसाठी मॅन ऑफ द मॅच 1,000 रुपये, बेस्ट कॅचसाठी 1,000 रुपये. सर्व बक्षीसदात्यांचं मनापासून आभार असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सर्व आयोजक कमिटीचं देखील कौतुक करावं लागेल. अध्यक्ष सन्मान्य विजयरावजी गायकवाड असतील, उपाध्यक्ष विनेश सूर्यवंशी असतील, खजिनदार दादासाहेबजी गायकवाड असतील, सचिव मुरादजी मुलानी असतील, सहखजिनदार राजकिरण पाटील असतील, सहसचिव प्रवीणजी देवकर असतील, सर्वांचा मनापासून आभार आहे. त्याचप्रमाणे क्रिकेट नियोजन समिती आकाशजी कांडे सर, भास्करजी भोसले, रोहितजी पोद्दार, प्रतीकजी नेरवे, आपले देखील मनापासून आभार. सल्लागार समिती तानाजी शेठ चव्हाण, बाबासाहेबजी नांगरे पाटील, सुनील शेठ मोरे, विशाल शेठ जाधव, आपलं देखील कौतुक आहे. सदस्य सचिनजी कदम, राकेशजी निकम, जीवनजी जगदाळे, अमरजी पाटील आणि सर्व हेल्पिंग हँड्स या ठिकाणी देखील बॅकफुटला गेले. बॅकफुटला जा, चांगला फटका खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय, चेंडू सीमारेषा पार जातोय का? येस, हा चौकार येतोय. 4 धावा. स्कोर कार्ड वर आपण जर पाहिलं तर 31 धावा पाहायला मिळत आहेत. पुढील षटकासाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर सूरज सुदर्शन यांना आमंत्रित केले. या बॉलरनं देखील मोठ्या प्रमाणावर प्रभावित केले. सुदर्शन बॉलिंग मार्कवर दाखल झालेत. या स्पर्धेच्या निमित्तानं देणगी देणाऱ्या सर्व देणगीदारांचे देखील मनापासून आभार आहे. पिंपरी चिंचवड
गोल्ड अँड सिल्वर असोसिएशन आणि सर्व फ्रेंड सर्कल यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व देणगीदारांचं देखील मनापासून कौतुक आहे. बोलर तयार. यावेळी चांगला फटका खेळलाय. वा, कडक, बेधडक, बेमिसाल धावा मिळतील 4. खन 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 खणखणीत चौकार. नंदकुमारजी जगताप बालाजी ज्वेलर्स चिखली यांच्या वतीनं 11,000 रुपये. दानाजी शेठ चव्हाण बालाजी ज्वेलर्स काळेवाडी यांच्या वतीनं 10,000 रुपये. आशुतोषजी कांडेसर ज्योतिर्लिंग ज्वेलर्स काळेवाडी यांच्या वतीनं 10,000 रुपये. विजय शेठ गायकवाड ओमसाई गोल्ड दिघी यांच्या वतीनं 10,000 रुपये. यावेळी फटका खेळलाय. संधी असेल, क्षेत्ररक्षक दुरून येतील मात्र. वा, चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा या बॉलवर. राकेश शेठ निकम सिद्धनाथ ज्वेलर्स विश्रांतवाडी 10,000 रुपये. प्रवीण शेठ देवकर कनक ज्वेलर्स वाकड 10,000 रुपये. भास्कर शेठ भोसले श्रीनाथ ज्वेलर्स चिखली 10,000 रुपये. जीवन शेठ जगदळे महालक्ष्मी ज्वेलर्स वाकड 10,000 रुपये. सुनील शेठ मोरे रॉयल गोल्ड निगडी 10,000 रुपये. अमर शेठ पाटील सद्गुरू ज्वेलर्स राहटणी 10,000 रुपये. विघ्नेश शेठ सूर्यवंशी जगदंबा ज्वेलर्स चिखली 10,000 रुपये. विशाल शेठ जाधव ज्योतिर्लिंग ज्वेलर्स वाल्लेकरवाडी 10,000 रुपये. यावेळी बॅटची एज विकेट आली आहे. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का. त्याचप्रमाणे अमर शेठ पाटील. थँक्यू डीजे. जगदाळी महालक्ष्मी ज्वेलर्स वाकड यांच्या वतीनं 10,000 रुपये. सुनील शेठ मोरे रॉयल गोल्ड निगडी यांच्या वतीनं देखील 10,000 रुपये. अमर शेठ पाटील जगद्गुरू ज्वेलर्स राहटणी 10,000 रुपये. विघ्नेश शेठ सूर्यवंशी जगदंबा ज्वेलर्स चकली यांच्या वतीनं 10,000 रुपये. विशाल शेठ जाधव ज्योतिर्लिंग ज्वेलर्स वाल्लेकरवाडी 10,000 रुपये. दादासाहेबजी गायकवाड श्रीनाथ ज्वेलर्स राहटणी 10,000 रुपये. बाबासाहेबजी नांगरे पाटील आदित्य ज्वेलर्स राहटणी 10,000 रुपये. राजकिरण शेठ पाटील शिवनेरी ज्वेलर्स वाकड 10,000 रुपये. त्याचप्रमाणे मुराद शेठ मुलानी JMD रिफायनरी पिंपरी 10,000 रुपये. रोहित शेठ पोद्दार पोद्दार ज्वेलर्स वाकड 10,000 रुपये. सोहम शेठ कदम श्रीनाथ ज्वेलर्स वाल्लेकरवाडी 10,000 रुपये. धीरज शेठ खरोटे हरिओम ज्वेलर्स काळेवाडी 10,000 रुपये. भास्कर शेठ सावंत श्री लक्ष्मी ज्वेलर्स दिघी 10,000 रुपये. विकास शेठ रावताळे ओम शांती ज्वेलर्स दिघी 10,000 रुपये. प्रवीण शेठ जाधव शिवशक्ती रिफायनरी निगडी 10,000 रुपये. विश्वनाथ शेठ पाटणकर ज्योतिर्लिंग ज्वेलर्स वाकड 10,000 रुपये. विश्वनाथ शेठ पाटणकर. त्याचप्रमाणे अक्षय शेठ चव्हाण ऐश्वर्या ज्वेलर्स राहटणी 10,000 रुपये. अरुण शेठ जाधव धनलक्ष्मी ज्वेलर्स बिजलीनगर 10,000 रुपये. जितेंद्र शेठ पवार ज्वेल पॅलेस चरोली 5,000 रुपये. प्रतीक शेठ नेरवे श्री पॉलिस सेंटर काळेवाडी 5,000. यावेळेचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. यतीन शेठ गोडेकर ओम ज्वेलर्स देहूगाव 5,100 रुपये. संतोष शेठ बाबर श्रीनाथ रिफायनरी भोसरी 5,000 रुपये. परमेश्वर शेठ शेळके राजवीर ज्वेलर्स भोसरी 5,000 रुपये. विजय शेठ देवकर प्रगती ज्वेलर्स नवी संघवी 5,000 रुपये. भूषण शेठ पाटील सिद्धनाथ रिफायनरी काळेवाडी 5,000 रुपये. रघुनाथ शेठ जाधव जगदंब ज्वेलर्स धानोरी 5,000 रुपये. मनोज शेठ जाधव त्रिमूर्ती ज्वेलर्स नवी सांगवी 5,000 रुपये. त्याचप्रमाणे सुमित शेठ जाधव सिद्धराज ज्वेलर्स थेरगाव 5,000 रुपये. शंकर शेठ जाधव सिद्धनाथ ज्वेलर्स काळेवाडी 5,000 रुपये. अमर शेठ गायकवाड श्री साईनाथ रिफायनरी राहटणी 5,000 रुपये. आनंद शेठ देशमुख महानंदा ज्वेलर्स चिखली 5,000 रुपये. यावेळी देखील ब्लॉक चेंडू हलक्या हाताने खेळलाय. सिंगल येते. आनंद शेठ देशमुख महानंदा ज्वेलर्स चिखली 5,000 रुपये. कृष्णा शेठ बागल नटराज अलंकार मोशी 5,000 रुपये. श्रीकांत शेठ पाटील सिद्धनाथ ज्वेलर्स राहटणी 5,000 रुपये. सागर शेठ चव्हाण सूर्या हॉल मार्किंग अँड ओम गोल्ड टेस्टिंग पुणे 5,000 रुपये. मोहन शेठ गाडगे यश ज्वेलर्स हिंजवडी 5,000 रुपये. हेमंत शेठ दंडलवाल हेमंत ज्वेलर्स वाकड 5,000 रुपये. अरुण शेठ जाधव LIC प्रतिनिधी 5,000 रुपये. सुभाष शेठ जाधव LIC प्रतिनिधी 5,000 रुपये. आशिष शेठ उघडे शिवशक्ती ज्वेलर्स काळेवाडी 5,000 रुपये. यावेळी क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय यष्ट उद्ध्वस्त फलंदाज बाद.
38 धावा स्कोर कार्डवर आणि विकेट आली आहे. आशिष ढोगळे शिवशक्ती ज्वेलर्स काळेवाडी यांच्या वतीनं 5,000 रुपये. मारुती शेठ जाधव सोनाली ज्वेलर्स चिखली 5,000 रुपये. 38 धावा स्कोर कार्डवर आहेत. प्रवीण शेठ सोनार न्यू पूजा ज्वेलर्स भोसरी 5,000 रुपये. अमोल शेठ लोळगे कृतिका ज्वेलर्स भोसरी 5,000 रुपये. महेश शेठ पवार अलंकार ज्वेलर्स रावेत 4,000 रुपये. कैलास शेठ शहाणे वैष्णवी सिल्वर हाऊस चिंचवड 3,000 रुपये. प्रदीप शेठ साळुंके शिवान ज्वेलर्स भोसरी 3,000 रुपये. आबा शेठ पालवे शिव स्पर्श ज्वेलर्स वाकड 3,000 रुपये. संपत शेठ गायकवाड रोहिणिका ज्वेलर्स दिगीप 2,500 रुपये. गणेश शेठ गायकवाड जगद्गुरू ज्वेलर्स देहुगाव 2,500 रुपये. दिनेश शेठ गायकवाड माऊली ज्वेलर्स गहुंजे 2,500 रुपये. कृष्णा डहाळे ओमकार ज्वेलर्स चिखली 3,000 रुपये. सर्व बक्षीसदात्यांचा देखील आणि देणगीदारांचा देखील मनापासून आभार आहे. बॉलर तयार. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. सिंगल आली आहे. एकोणचाळीस धावा स्कोर कार्डवर. 6व्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. 6व्या ओव्हरचे आणखीनही काहीसे चेंडू शिल्लक. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार आहेत. 39 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळी चांगला बॉल कडक बॉल डॉट बॉल येतोय. यावेळी देखील चांगला बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढलाय. एकदा वाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली तर नोंदवली जाते 40 ऑन बोर्ड. लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक आहेत. बॉलर तयार. यावेळी फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक तिथे दुरून प्रयत्न करतील चेंडू अडवण्याचा आणि यस चेंडू अडवला जातोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दोन धावा या बॉलवर देखील घेतल्या जातील. 42 धावा 42. या षटकातील आणखीन काहीसे चेंडू शिल्लक आहेत. बेचाळीस धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला बॉल. दोन धावा या बॉलवर देखील येतील. चौकार येतोय. 4 धावा. बॉलर तयार. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळालाय. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. येस 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटचा चान्स आणि खेळाडू इथे धावबाद होतील. विकेट आली आहे. पहिली इनिंग पहिला डाव संपतोय. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण जर पाहिली तर संपन्न होतीये. 48 बनवली जाते. विजयासाठी 49 धावांचं टार्गेट आहे. 49 रन्स नेडेड इन 36 बॉल. चला फिल्डिंग टीम आपण दाखल व्हा. बॅटिंग टीमला विनंती असेल
ओपनिंग बॅटर्स मैदानामध्ये पाठवून द्या. किंग्स 11 या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच टॉस आपण करतोय. या आपण टॉस साठी विनोदजी, आकाशजी या आपण टॉस करूयात. हॅलो, तर मी विनंती करेन मालूजी साहेबांना की आपण यावं. यश गोल्डचे सर्व आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतो की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल स्पॉन्सर केले गेलेत त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. तर आकाश इथे आलेले आहेत. विनोदजी कदम, विनोद कदम यावं आपण. तर आमचे बॉल स्पॉन्सर आदरणीय मालूजी साहेब आमच्या बरोबर आहेत. यश गोल्डचे सर्व वेलकम असेल. साहेब या आपण मधोमध. आकाशजी आपण देखील या. साहेबांना विनंती करेन की तुमच्या शुभास्ते आपण इथे टॉस करायचं. साहेब या समोर मधोमध या. आकाशला आपण कॉल करायची संधी देतो. फ्लॅप करा तुम्ही साहेब. काटा आणि त्यालाय छापा. टॉस जिंकलात. फिल्डिंग कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? ते 40 45 50. तुम्ही तर सेटच करून येता आकडा होता. स्टॉक मार्केटला कसा आपला एक टार्गेट सेट असतो तसा टार्गेट सेट. समोर मोठी टीम आहे, कसं पाहता या टीमला? माहित आहे चांगली टीम आहे, पण आमची बॉलिंग पण चांगली आहे. तर ऑल द बेस्ट. तुम्हाला जास्त वेळ घेत नाहीये. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आकाश, त्यांनी सांगितलंय 40-45 पर्यंत रोखणार आहे. काय चाललंय तुझ्या मनामध्ये? त्यांनी सांगितलेलं 40-50 ते 4 ओव्हरचा स्कोर सांगितला. पुढच्या 2 ओव्हर विसरून गेले ते पण टाकायचे आहेत. पण असं काही नाही आहे. त्यांची पण बॉलिंग चांगली असली तरी आमची पण बॅटिंग स्ट्रॉंग आहे. आम्ही पण प्रथम फलंदाजी करण्याचाच निर्णय घेतला असता.
कारण की नंतर नंतर थोडंसं जसं लाईटमध्ये जास्त वेळ हे होतोय ना, नंतर बॉल थोडंसं लोड येतोय, त्याच्यामुळं प्रथम फलंदाजी करणं हेच बेटर राहिलं असतं आत्ताच्या कंडिशनमध्ये. तर ऑल द बेस्ट, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. मालोजी साहेब आमच्या बरोबर या. साहेब, आम्ही तुमचं सर्वप्रथम वेलकम करतो. मित्रांनो, हे आहेत आमचे मालोजी साहेब, यश गोल्डचे सर्वेसर्वा, आणि ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतो की बॉल स्पॉन्सरशिप आम्हाला केली. साहेब, सर्वप्रथम तुमचं वेलकम. कसं वाटतंय एवढं मोठं ही स्पर्धा आपण पाहताय? काल देखील तुम्ही आला होता, आज देखील तुम्ही आलात. एकंदरीत आतापर्यंत 4 संस्करणं झाली. तो प्रवास, हा प्रवास, एकंदरीत तुमचा अनुभव 2 शब्दामध्ये काय सांगाल? पिंपरी चिंचवड फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून ज्या काही गेल्या 4 वर्षामध्ये ज्या काही स्पर्धा भरवल्या जात आहेत, त्या अतिशय चांगल्या प्रकारे आणि चांगल्या नियोजनाच्या ह्या स्पर्धा होत आहेत. गेल्या 3 वर्षामध्ये जशी झाली नाही तशी आज या SPJ लोणावळ्याच्या ग्राउंडवरती ही स्पर्धा होती आहे. अतिशय खूप आनंद होतोय. परफेक्ट नियोजन आहे, चांगलं नियोजन आहे. सर्व खेळाडू इथं आलेले आहेत. महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही काही टीमा या ठिकाणी आलेल्या आहेत. मी पिंपरी चिंचवड गोल्ड मर्चंट असोसिएशनच्या वतीनं या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो की या पिंपरी चिंचवडसारख्या शहरामध्ये सुद्धा ज्या मॅचेस भरवल्या जातात त्या मॅचेससाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून सर्व खेळाडू या ठिकाणी येतात. हे आम्हाला आणि आमच्या पिंपरी चिंचवड सराबा असोसिएशनसाठी ही एक अभिमानाचीच गोष्ट आहे. मी या टुर्नामेंटचं ज्यांनी संयोजन केलं ते आमचे मित्र आदरणीय तानाजी भाऊ चव्हाण, त्याचप्रमाणे त्यांचे अध्यक्ष विजय शेठ गायकवाड, आमचे सुशांत भाऊ बाबर आणि त्यांचे इतर सर्वच्या सर्व सहकारी आणि आमच्या पिंपरी चिंचवड असोसिएशनची सर्व टीम यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच चांगल्या मॅचेस भरवाव्यात आणि आपल्या पिंपरी चिंचवड गोल्ड मर्चंट असोसिएशनचं नाव महाराष्ट्र नाही तर देशभरात व्हावं, हीच सदिच्छा आणि शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद साहेब, खूप खूप आभार मी तुमचं व्यक्त करतो. खूप चांगलं. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप चांगल्या सदिच्छा, खूप चांगल्या शुभेच्छा इथे मालोजी साहेबांनी दिल्या आहेत. येणाऱ्या भविष्यामध्ये हे क्रिकेटचं रूप, हे क्रिकेटचं वलय अजून मोठं होणार आहे, ही त्यांनी शाश्वती दिली आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये भरपूर प्रामाणिकपणा मला जाणवला. जाता जाता त्यांनी एक गोष्ट सांगितली की फक्त आणि फक्त महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील खेळाडू या स्पर्धेमध्ये आलेत. ही स्पर्धा फक्त आणि फक्त स्पर्धेपुरती आता मर्यादित राहिली नाहीये. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय की तमाम व्यावसायिक व्यापारी एकजूट झालेत आणि ही चांगली संकल्पना आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये अशाच प्रकारच्या संकल्पना आम्हाला पाहिजे आहेत. आणि हो यस, ते आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नाव बॅक टू द क्रिकेट. जाऊयात मैदानाच्या दिशेने. एक मोठी मॅच आपल्या समोर येते, अर्थात सेमीफायनल नंबर 1. एकीकडे पाहतोय आपण स्पार्टन्स 11 बँगलोर टीमला, दुसरीकडे आपण पाहतोय मित्रांनो मराठा वॉरियर कर्नाटक टीमला. पाच बॉल 6.
मैदानाच्या दिशेने जाऊयात. आपण पाहतोय की एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते, एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला जर का सांगायचं म्हणलं तर थोडंसं पारडं जर आहे मराठा वॉरियर्स संघाचं. चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं, परंतु स्पार्टन्स 11 संघाने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना थोड्याशा चुका केल्या आहेत. परंतु या मॅचमध्ये घडतंय काय, या सत्रामध्ये घडतंय काय, हे सर्व निर्णायक असणार आहे. तर सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. खूप चांगली मॅच तुमच्या समोर. तर यावेळेस मोठा फटका, हवाई सफर खूप लांब. पडला, ठप दिशी आवाज आलाय आणि अगदी आपण पाहतो की पंचांचा इशारा येतोय. 6 धावांसाठी षटकार येणारे. 26 चेंडू, आवश्यकता असेल 31 धावांची. 26 चेंडू 31 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल या षटकातले बाकी आहेत. अद्याप देखील आपण पाहतोय फलंदाज राहुल कदम आणि विनायक सूर्यवंशी आघाडीची जोडी मैदानावरती कमालीचा क्रिकेट दाखवते. जेवढा मोठा सामना तेवढा मोठा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याच्यात शंका नाहीये. 2 मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. टॅप करण्याचा प्रयत्न, सेन्सिबल इनिंग इथे बिल्ड केली. प्रत्येक चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळणे त्याचा मनसुबा आहे, परंतु जर का चांगला चेंडू पडत असेल तर त्याला सन्मान देणे हे देखील तो भूमिका निभावतोय. चांगल्या चेंडूंना सन्मान, खराब चेंडूंवरती प्रहार. हा दुतर्फा क्रिकेट आहे ना, आता मैदानामध्ये आवडू लागलाय पाठी राख्यांना मराठा वॉरियर संघाच्या. टीम स्पार्टन 11 सेमी फायनल मध्ये पहिल्या सत्रामध्ये थोड्याशा चुका झाल्या आहेत. आघाडीच्या फलंदाजाकडून अपेक्षा होती की कुठेतरी एक चांगला स्कोर उभा करण्यासाठी एक चांगली सुरुवात करून देतात की काय, परंतु घडलंय काय, एक छोटा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे, काही घडू शकतं मित्रांनो, इथे काही बदल होऊ शकतो. आणि जवळजवळ जर का सांगायचं म्हणलं ना, या मॅच मध्ये थोडीशी कुरगुडी केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. सचिन किर्दत एक चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, वेगवान आहेत दोन्ही खेळाडू. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 21 धावा फलकावरती आल्या आहेत. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 21 धावा फलकावरती आहेत. 24 बॉल 28 ची आवश्यकता. येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता असणारे ती म्हणजे 28 धावांची. सामना अटीतटीचा चालू आहे. सामना आपण पाहतोय की एक हाती होणार नाहीये. स्पार्टन 11 संघ स्ट्रॅटेजी बनवतोय. एखाद 2 जर का विकेट इथे टिपली गेली तर या मॅच मध्ये कमबॅक करत स्पार्टन 11 संघ. मोठी मॅच आहे, 2 मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. चांगलं बॅटल होणार याच्यात शंका नाहीये. थोडंसं पारडं जड पाहायला मिळतं बॅटिंग करणाऱ्या टीमचं, परंतु केव्हाही हा सामना टर्न घेऊ शकतो, कधी युटर्न देऊ शकतो या मॅच मध्ये. आणि एखाद गोष्ट हवी आहे स्पार्टन 11 संघाला या मॅच मध्ये शिरकाव करण्याची. चला टाइमर चालू आहे. प्लीज 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 विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आपण.
24 बॉल 28 पाहिजेत. 21 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. 7 चेंडूंचा सामना कर आपण पाहतोय की एक बहारदार इनिंग आतापर्यंत राहुल कदम यांनी दर्शवली. 15 धावसंख्येवरती ते खेळत आहेत. एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटीमधून पाहायला मिळाय. 214 ची स्ट्राईक रेट त्यांनी ते मेंटेन केली आहे. परंतु आता घडणार तरी काय. नवीन विकल्प गोलंदाजीचा आपण पाहतोय. गोलिंग मार्क वरती आणले गेले गोलंदाज निवास मोरे यांना. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येत आहेत पंचांच्या डाव्या एष्टीकडून. आकुटापेची लाईन यावेळेस आपण पाहतोय यष्ट्यांच्या अगदी वरतून जाते. चांगला चेंडू म्हणावा लागेल. हलकासा चेंडू आतमध्ये येतोय. प्लीज प्लीज बघा, प्लीज प्लीज विनंती करतो, पंचांवरती दबाव नकोय. प्लीज मी विनंती करतो, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, कृपया त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. प्लीज विनंती करतो. चांगल्या खेळाडूंनी अशा प्रकारच्या जेव्हा भूमिका निभावतात त्यावेळेला तुमच्याकडे पाहून शिकणारी जे नवीन पिढी आहे ती वेगळ्या दिशेने जाते. सिंगल अजून एक येतोय. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा बदलते. दोन्ही फलंदाज आता बघा वातावरणामध्ये आता मजा घेऊ लागलेत. सिंगल डबल वरती ते फोकस करतायत. चांगले स्ट्रोक ते खेळतायत. स्पार्टन 11 ची स्ट्रॅटेजी त्यांनी ओळखली आहे. निवास सारख्या गोलंदाजाला त्यांनी इथे आणलेत. कदाचित विकेट घेण्याची त्यांची मानसिकता आहे आणि ही मानसिकता पाडून जर का काढायची असेल ना तर आता सावध व्हावीत राहा. आज ते कदम पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. परंतु विनायक सारखा खेळाडू जास्त वेळ मैदानावरती शांत राहणं हे क्वचितच पाहायला मिळाले. घडणार तरी काय. विकेटच्या शोधामध्ये आहेत. एक विकेट हवी आहे. ती विकेट निवास घेऊन देतील का. परंतु यावेळेस बघा असं म्हणतात साधू संतांच्या सानिध्यामध्ये राहिले की सद्गुण अंगाशी येतात. हुशार विद्यार्थ्यांबरोबर शाळेमध्ये वावरलं की आपला देखील अभ्यास सुधारतो आणि संदीप पाटला सारख्या खेळाडूवर तुम्ही वावराल तर हे गुण तर तुझ्यामध्ये येणारच मित्रा. आणि रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक ठोकलाय. अगदी संदीप पाटीलला देखील लाजवेल. काय स्ट्रोक सजवलाय, काय फटका खेळलाय, कमालीचा फटका. डोळ्याचं पारणं फेडलं जातंय. मी आधीच उल्लेख केला होता विनायक जास्त वेळ मैदानामध्ये शांत राहू शकत नाहीये. हा त्याचा स्वाभाविक गुण आहे. तो लगेच चार्ज होतो, तो लगेच रिॲक्ट होतो आणि आता आपण पाहतोय की हाईट कम पर फाईट ज्यादा. 29 धावा फलकावरती येत आहेत. 3 चेंडूचा होतोय खेळ समाप्त. निवास थोडासा विचार करतायत. द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. यावेळेस सेन्सिबल इनिंग करली जाते. अक्षरशः आपण पाहतोय की गोलंदाजांबरोबर खेळलं जात आहे की काय. एन्जॉय करतायत. प्रेशर पूर्णपणे बाजूला ठेवलाय. ताण पूर्णपणे बाजूला ठेवलाय. कॉन्फिडंट दिसत आहेत. आत्मविश्वासाने परिपूर्ण दिसत आहेत. एनर्जी लेवल पिक वरती दिसतोय. कदाचित एनर्जी ही जी परिधान झाली ना याच्या मागचं कारण टीम स्पिरिट आहे. 20 बॉल 19 ची आवश्यकता असणार आहे. एक विकेट हवा आहे. निवास मोरे तो विकेट घेऊन देतील का. बॅटीचा आउटसाइड एज घेतोय. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरसावतोय. अक्षय तिथे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयचं पाहायला मिळतंय. 1 रन जरूर मिळतोय. सिंगलने धाव फलक पुढे सरसावतोय. या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. अद्याप देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 19 चेंडूमध्ये 18 ची आवश्यकता असणार आहे. आघाडीची जोडी कशी असावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. अनिकेत त्याचबरोबर आपण पाहतोय दीपक या दोन खेळाडूंनी गणेश या दोन फलंदाजांनी एक चांगला क्लास ऍज अ ओपनर म्हणून दर्शवला. त्याच्यानंतर आपण पाहतोय की विनायक असेल त्याचबरोबर राहुल या दोन खेळाडूंनी ओपनिंगची जोडी कशी असावी हे दर्शवलं. निक सारखा ओपनर आपल्याला चांगला पाहायला मिळाला. त्याचबरोबर जर का सांगायचं म्हणलं तर विशाल कदम सारखा एक जज्बाती आणि सेन्सिबल आपल्याला ओपनर पाहायला मिळाला. म्हणजे या संपूर्ण कॅम्पेनमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. ओपनर जर का तुमचा चांगला असेल, तुम्हाला एक स्टार्ट चांगला मिळत असेल तर तुमचा संघ खूप वेगाने पुढे सरसावतो आणि हेच पाहायला मिळते. षटकाचा होतो खेळ समाप्त. 3 ओव्हर झालेत. 31 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणार समीकरण उरते 18 चेंडू. आवश्यकता असेल ती म्हणजे 18 धावांची. सामना अद्याप देखील दोन्ही टीमसाठी ऑन आहे. थोडीशी बाजू मजबूत आहे नो डाऊट मराठा वॉरियर संघाची, परंतु क्रिकेट आहे कधी इथे वेळ बदलू शकते. नेक्स्ट मॅच अजून एक मोठा सामना तुमच्या समोर येणार आहे. 9:30 वाजलेत बघता बघता. 9 वाजून 20 मिनिटं झालेत.
अगदी आपण पाहतोय की आजची रात्र कदाचित इथेच घालवावी लागेल की काय असं वाटू लागले. थोडासा उशीर होतोय. अमन, तुम्ही मालक आहात, तुम्हाला काही दडपण नाहीये उद्याचं. सचिन किर्दत अनुभवी गोलंदाज, विकल्प वापरला गेला टीम मधील सर्वाधिक एक्सपिरियन्स गोलंदाज. ओव्हर पिच. समोर अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या बाजूला मान्यवरांच्या कटपोस्टला, कटआउटला इथे आपण पाहतोय की ठोकला गेला. आमच्या हलगीवाल्या दादाच्या चेहऱ्यावरती आता 12 वाजलेत. 500चा प्लॅन होता, सर्व काय फसलंय. आयवा कॅच साठी 200 रुपये आणि एका हातामध्ये जर का आयवा कॅच पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. काय शॉट मारलाय. कालच्या रात्री काही जण असे म्हणत होते की रात्री चेंडू ट्रॅव्हल होत नाही, रात्री षटकार जात नाहीत, परंतु त्यांना राहुलची बॅटिंग दाखवा, तो सांगेल हो मी रात्री देखील मारू शकतो. रातो के कातिले. आणि काय फलंदाजी सजवली आहे. टिपिकल राहुल कदम. आता आम्हाला फलंदाजी पाहिला मी त्या स्टायलिश त्याचा अंदाज आहे, सेन्सिबल तो इनिंग साकारतोय, एक वेगळा मिजाज त्याने दर्शवलाय. मी बेळगाववरून कशासाठी आलोय, माझे इरादे काय आहेत, माझा संघर्ष काय राहिलाय, का आम्हाला वन साइड हिरो म्हणलं जातं, आज सर्व डेफिनेशन तो वाचून दाखवतोय. 38 धावा, 16 चेंडू 11ची आवश्यकता. ओ हो हो हो. नक्की मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायला गेलाय तरी कोण, विनायक सूर्यवंशी या संदीप पाटील. आता हा प्रश्न पडलाय. 2 रिव्हर्स स्वीपचे षटकार, क्लासिकल अंदाज, मिजाज दिसतोय त्याचा भारी. हा पडला विरोधकांवरती भारी. आली रे आली, आता माझी बारी आली, हे सांगतोय विनायक सूर्यवंशी. 2 रिव्हर्स स्वीपचे स्ट्रोक. व्हॉट अ शॉट बाय विनायक. मला आता असं वाटतंय थंडी घालवली, जी थंडी पडली ना मैदानावरती, हलका हलकासा आता धुकं जाणवतंय. रिव्हर्स स्वीपचा शॉट खेळणं एवढं सोपं नाहीये. आणि काय फटका खेळलाय. 4 धावांची आवश्यकता. मॅचला कशा प्रकारे फिनिश केलं जाईल. नॉट आउट या मॅच वरती विजय कुरगोडी केली जाणार का. 14 बॉल 4 ची आवश्यकता. सचिन किर्दत विकेटच्या शोधामध्ये आहेत. सामना जवळजवळ आपण पाहतो की 99% झुकलाय बॅटिंग करणाऱ्या पक्षामध्ये, परंतु सचिन किर्दत विकेट घेऊन पुन्हा एकदा कमबॅक करतील का. हलक्या हाताने चेंडूला ढकललं गेलं. एकच घेतला गेलाय. कालपासून आपण पाहतोय की मॅच फिनिश व्हायला आली की राहुलचं ऍक्सेलरेशन थोडंसं कमी होते, राहुलच्या फलंदाजीची गती थोडीशी कमी होते. याच्या मागचं कारण अद्याप देखील समजू शकलो नाहीये. नेक्स्ट मॅच टीम संभाजीनगर. चला रेडी राहायचं. त्याचबरोबर टीम मराठा टायगर्स पुणे 1 रेडी राहायचं. आपण विनंती असेल. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करतायत ऑन साइडला. पहिल्या सत्रामध्ये स्पार्टन 11 संघाच्या फलंदाजांकडून अपेक्षा भरपूर व्यक्त केल्या गेल्या होत्या. मला असं वाटत होतं की कुठेतरी 55-60च्या घरामध्ये हा संघ जातोय की काय. फलंदाजांवरती थोडासा दबाव केला गेला. याच्या मागचं कारण काय असेल ना, ती म्हणजे टिचून केली गेलेली गोलंदाजी. उमेशने काय सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. त्याच्यानंतर कोळेकर मैदानाच्या आतमध्ये आले. संकेतची गोलंदाजी, या सर्वच गोलंदाजांनी प्रतिभाशाली गोलंदाजी केली. आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की ऍज अ गोलंदाज म्हणून काय भूमिका असावी. टॉस जिंकला गेला होता संतोष कदम यांच्या माध्यमातून. सरळ त्यांनी कॉल दिला की हो आम्ही फिल्डिंग करू, विरोधी संघावरती दबाव बनवू, आणि तो दबाव आपल्याला पाहायला मिळाला. परिणामादाखल आपण पाहतोय की सामन्याचा रिझल्ट तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. 12 बॉल 2ची आवश्यकता. नवीन बॉलर आजबे. काय येतोय चौकार येतोय, विजयी चौकार. पहिला संघ ठरतोय सीझन 4 चा फायनल मध्ये एंटर करतोय.